तर एका चांगल्या नवऱ्याचं काय लक्षण आहे की जो सारखा त्याच्या बायकोला आय लव्ह यू म्हणतो, तो की बायकोची सगळी कामं ऐकतो, तो की बायकोला तिच्या कामामध्ये मदत करतो, तो नवरा चांगला आहे. तोच हां, तोच या तीनपैकी तोच चांगला असतो. I love you कोणता? म्हणणारा वगैरे असं काही इतकं काय नाही ते. बायकोला आय लव्ह यू म्हणणारा काय म्हणतेस? नाही. नाही म्हणजे काय, ते आय लव्ह यू नुसतं तोंडाने म्हटलं की झालं, हां, पण ते प्रेम दाखवून द्या ना कुठून तरी. बरं तिचं असं ते म्हणणं आहे, मदत केलं की त्याच्यातनं कळतं. वरतीचं असं म्हणणं आहे की मी 3 गोष्टी सांगितल्या, एक तर आय लव्ह यू म्हणणारा, दुसरा बायकोला कामात मदत करणारा आणि तिसरं बायकोचं सगळ्याच गोष्टी ऐकणारा. याच्यामध्ये प्राजक्ताचं असं म्हणणं आहे की तो नवरा चांगला असतो जो बायकोला तिच्या कामामध्ये मदत करतो. डू यू ॲग्री? येस. मला जरा आपल्या व्ह्युअर्सना विचारू दे, तुम्ही ॲग्री करता काही गोष्ट की तिने जे सांगितलं आहे ते खरं आहे? तर आज मी खिचडी करायला घेतलेली आहे, तुम्ही बघितलं असाल. बटाटे वगैरे घातलेले आहेत आणि आज साबुदाण्याची खिचडी करायला घेतलेली आहे मी. आणि प्राजक्ता तुम्हाला सांगेल म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही खिचडी करतो त्यावेळेला तिचं असं म्हणणं असतं की मी जास्त बेस्ट करतो. का बरं सांग? हो, माझी खिचडी नाही छान होत. का? काय होतं माहिती नाही मला, हम्म. पण ती मला स्वतःला आवडत नाही मी केलेली खिचडी. हम्म. म्हणजे असा एक तरी मेनू आहे की जो मी करतो आणि ते तुला हो आवडतो. हो. त्यामुळे मी समजलं? आवर्जून तयारी सगळी करून देते, पण खिचडी बरोबर. आता तिने बटाटे कापून दिला, त्याच्यामध्ये बाकी जे काय काय आहे ते सगळं करून दिलंय आणि आणि मला म्हटलं की फक्त फोडणीला टाकायचे. आता माहिती नाही का, जेव्हा तिचा असा अनुभव आहे की जेव्हा ती खिचडी करायला घेते त्या वेळेला ती खिचडी आहे ना चिकट होते आणि गोळा होतो. तर मी जर का खिचडी करायला घेतली आणि खिचडी केली तर ती गोळा होत नाही असं तिचं म्हणणं आहे. सो आता बघूया आपण मी केलेली खिचडी कशी होते. मी तर इकडे खिचडी करत ठेवले. आता याच्यामध्ये फक्त शेंगदाण्यात कूट घालायचं बाकी ठेवलं आहे. होप सो खिचडी मोकळी होईल म्हणजे गोळा होणार नाही आणि एकतरी पदार्थ मला चांगला करता येतो हे प्रूव्ह होईल यासाठी. खाली थोडं चिकटतं आहे फक्त, है ना? आता ह्याच्यामध्ये काय करतेस तू? साबुदाण्याची आपल्याकडे लापशी म्हणजे खीर. खीर, साबुदाण्याची खीर. ओके. उपास आहे ना आज, मार्गशीर्षातला गुरुवार, उपासाचे पदार्थ. ढवळू का? पण घातलाय आपण शेंगदाण्याचं आणि आता ढवळून घेऊया आणि बघूया खिचडी मोकळी होते का. प्रश्न तेवढाच आहे. लेट्स सी क्या होता है. ढवळून घेतोय प्रॉपरली. बघू शकता आपण बोलल्याप्रमाणे आपली खिचडी एकदम मोकळी आणि मस्त झालेली आहे. मीच केली ती. काय मग आता ढवळतोय कोण? ढवळतोय तो करत नसतो, त्याच्यामध्ये जो कांदा बटाटा घालतो हा, तो काम करत असतो, तो जेवण करत असतो. खरंच की काय? हो. मग रोज तुम्ही मी करते आणि ढवळायला येता आणि मग सगळ्यांना सांगत सुटतात जेवण मी केलं म्हणून. तसंच आहे ते. मग तसंच मी आज सांगते ना मी केलं म्हणून. आवळा सरबत एक नंबर आहे ना. चियर्स बॉस. आवळा सरबत है. मुझे सबको लगेगा भाई ये क्या दे रही है. हाँ, बायको क्या दे रही है. कुछ नाही, नीट बघून घ्या. आवळा सरबत ते पण दाखव. छान आहे हे बघ. निसर्ग आवळा सरबत ॲडव्हर्टाईज करतोय वीणा वसंत जोशी, परशुराम. कुठे आहे ते? रोडवरतीच आहे ना. चिपळूण. चिपळूण परशुरामला आहे. चल येऊ. हां, हम्म. तू काय करशील आता घरी? काय नाही, मला कंटाळा येतो दुपारचा. मग हां, मग काय कामं करणार 2-2:30 वाजेपर्यंत. काय नाही, मग TV आमचे सोबती. करेक्ट आहे बस. चल मग येऊ का मी. टेक केअर. गुड बाय. बाय. सी यू देन. बाय बाय.